नाशिकच्या लासलगावमध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। विहिरींमध्ये सुद्धा गाळ साचल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या निफाड, येवला, चांदवड ह्या तालुक्यांमध्ये जे तर रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे आणि अक्षरशः पुन्हा ह्या पावसामुळे जे तर शेतीने तळ्यांचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे। आपण पाहू शकतात का आता निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो आहोत। इथं जर बघितलं तर अक्षरशः या पावसाच्या पाण्यामुळे जे तर ते विहीर या ठिकाणी भरल्याचं चित्र दिसतंय। मोठ्या प्रमाणात त्याच्यात गाळ गेलेला आहे। पण मग सरकारने सगळं हे केलं, पंचनामे केले, सर्व केलं। दिवाळी आधी तुम्हाला मदत जाहीर करू असं सांगितलं, पण अद्यापही दिवाळी होऊन 5-6 दिवस झाले, अजूनही आमच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झालेले नाही, काही मदत मिळालेली नाही। शेती करावी की नाही करावी असा प्रश्न आता ह्या तरुण शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, पिंपळगाव, नाशिक।